नमस्कार. इकडे मी मुठभर पालक बारीक चिरून घेते. ही पाण्यात बुडवून स्वच्छ धुवून घेऊया आपण. पालक स्वच्छ धुवून घेतली आहे, ते नितळत ठेवली आहे चाळणमध्ये. इकडे मी खलबत्त्यात थोडे धने, जिरं, मीठ हे थोडं बारीक करून घेऊ. इकडे मी धने, जिरे आणि मीठ घालून बारीक करून घेतले. यामध्ये 4 मिरच्या, लसणाच्या 5-6 पाकळ्या, ते छान ठेचून घेऊ. इकडे मी धने, जिरे, मिरची, लसूण बारीक करून घेतले. याप्रमाणे गोळा तयार करून आपण बाकीची तयारी करू. इकडे मी पाव कप बेसन चाळून ते एका बाउलमध्ये घेते. यामध्ये थोडी हळद, यामध्ये थोडं पाणी घालून हे मिक्स करून घेऊ. इकडे माझे बेसन मिक्स करून झाले. आता गॅसकडे जाऊ. कढई गॅसवर ठेवून तेल घालूया. तेल तापले की थोडं जिरं, हिंग, बारीक चिरलेला कांदा, कढीपत्त्याची पानं, कांदा तेलावर छान परतून घेऊ. तयार केलेला ठेचा तेलावर छान भाजून घेऊया. बारीक चिरलेली पालक घालूया. पालक तेलावर छान परतून घेऊ. पालक छान तेलावर परतून झाली आहे. यामध्ये पाव कप पाणी घालूया. दोन मिनटं ही पालक आपण पाण्यात शिजवून घेऊया. पाण्यात मिक्स करून घेतलेलं हे बेसन यामध्ये घालूया. खलबत्ता आणि बाउल धुवून थोडं पाणी घालू. हे
छान मिक्स करून तुम्हाला पातळ हवं असेल तर थोडं पाणी जास्त घाला. यावर झाकण ठेवून 4-5 मिनटं आपण हे शिजवून घेऊ मंद आचेवर. झाकण काढून हे मिक्स करून घेऊया. हे बेसन आपलं तयार आहे. आता आपण गॅस बंद करून हे ताटात वाढून घेऊ. खमंग पालक बेसन आपलं इकडे तयार आहे. ते सर्व करूया.